सांगलीत उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी भव्य पुतळ्याला आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन. भीमसैनिकांच्या अलोट उत्साहात पुतळा सांगलीकडे रवाना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा 14 फुटी ब्रॉन्झ धातूचा भव्य पुतळा सांगलीतील भीमांगण परिसरात उभारला जाणार आहे. हा पुतळा मिरजेत तयार झाला असून मिरज ते सांगली या मार्गावर पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून पुतळा सांगलीकडे रवाना झाला. महात्मा गांधी चौक येथे झांज पथक हलगी वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर गजानन मगदूम, जयंती महोत्सव मंडळाचे सचिव बिरेंद्र थोरात यांच्यासह भीमसैनिक, विविध संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. भीमांगण परिसरात गेल्या 45 वर्षांपासून असलेल्या जुन्या पुतळ्याच्या जागी हा नवीन पुतळा उभारण्यात येत असून परिसराच्या विकासासाठी सुमारे 1,20,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला होता. सध्या सुभाषनगर येथे मूर्तिकार अमोल सूर्यवंशी यांनी सुमारे 1600 किलो वजनाचा 14 फुटी ब्रॉन्झ पुतळा साकारला आहे. 14 एप्रिल रोजी होणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर 14 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुतळा सांगलीत दाखल झाल्यानंतर 2 दिवसात उभारणी पूर्ण होणार असून अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.